हे जे आमच्या शिर्डीकरांचं भूषण आहे, बद्री मामा असतील, ॲडव्होकेट असतील, यांनी जे मेळावे ठेवले हे खरं भूषण बघायला मिळतंय. मेळावा अगदी सुंदर केलाय यांनी, छान यांचं असं भव्य वातावरण आहे इथे. संजय गायकवाड हे बी मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि 14 लाख रुपये यांचं वार्षिक उत्पन्न आहे. इतका चांगला भरघोस पॅकेज असलेले उच्च शिक्षित वर आपल्याकडं या मेळाव्यामध्ये येतात आणि नाव नोंदणी करतात. हे शिर्डी वधूवराचं मेळाव्याचं आणि आपल्या वधूवर मेळाव्याचं हे खास वैशिष्ट्य राहिले. अनेक मुलं मुली शिक्षण करताय, मुलं सुद्धा व्यवसायामध्ये पारंगत होत आहेत, परंतु माहीत होत नाही. मग ते एकत्र आणण्याचं काम हे वधूवर मेळाव्याच्या रूपामध्ये आम्ही करत असतो आणि त्याला यश समाजामध्ये चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आता तुम्ही अहिल्यानगर जिल्हा तेली समाज महासभा साई स्नेह बंध यांच्या विद्यमाने भव्य राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा शिर्डीतील रिंग रोड येथील परिवार लॉन्स येथे आयोजक ॲडव्होकेट विक्रांत वागचौरे, बद्रीनाथ लोखंडे, तेली समाज महासभा अहिल्यानगर व शिर्डी शहर यांच्या आयोजनाखाली शिर्डी व परिसरातील विविध मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीत तुडुंब गर्दी संपन्न झाला. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी व पालकांनी आपापल्या वधूवरांच्या रेशीम गाठी जुळवण्यासाठी एकमेकांना भेटत आपल्या वधूला सुयोग्य वर तर वराला सुयोग्य पत्नी मिळविण्यासाठी नातेवाईकांसोबत चर्चा करताना दिसून आले. या प्रसंगी तेली समाज महासभा अहिल्यानगर व शिर्डी शहराच्या वतीने राज्यभरातील तेली समाजाच्या वधूवर यांची विस्तृत माहिती सर्वांना यावेळी देण्यात आली. अनेक जण बारकाईनं ह्या पुस्तिकेचं वाचन करताना दिसत होते. आयोजक ॲडव्होकेट विक्रांत वागचौरे व बद्रीनाथ लोखंडे यांच्या भव्य आयोजनाचं प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तर आयोजकांनी देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले आहेत. शिर्डीस जाते लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे. ह्या साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे आपण हा मेळावा आयोजित करतो आणि इथं आलेल्या वधूवरांना साईबाबांचा आशीर्वाद लाभतो आणि हा आशीर्वाद लाभतो आणि याच कारणाने वधूवर इथं मोठ्या संख्येने येतात. आणि या सर्व आलेल्या वधूवरांचे, त्यांच्या पालकांचे मी शिर्डी वधूवर मेळाव्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. शिर्डी वधूवर मेळावा हा राज्यामध्ये नावलौकिक मिळवलेला एक मेळावा आहे आणि आपल्या साईबाबांच्या आशीर्वादाने राज्यभरातून म्हणजे विविध जिल्ह्यांतून इथं लोक लांबून लांबून दर्शनासाठी येतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तेली समाजाच्या या वधूवर मेळाव्याला इतका चांगला प्रतिसाद आज सगळ्या जिल्ह्यांतून मिळालेला आहे. कोकण असो, विदर्भ असो, उत्तर महाराष्ट्र असो, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणाहून सुद्धा बायोडाटा आपल्या या वधूवर मेळाव्यामध्ये यावर्षी नाव नोंदणीकृत झालेले आहे. आपल्या इथं आपल्या अनेक वधूवरांच्या आपण बायोडाटा आपण जमा केलेले आहेत. आपण घरोघर जाऊन वर्षभर आपण बायोडाटा जमा करतो आणि बायोडाटा हे संकलन करून आपण बायोडाटाची पुस्तिका ही आपण या दिवशी वितरित करत असतो. नाममात्र 301 रुपयामध्ये ही पुस्तिका आणि या भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन नाममात्र आपण मिनिमम कॉस्ट मॅनेजमेंट या लेवलवरती आपण इथं करत असतो. आपण बघतच आहात की आपले भाऊ आहेत संजय गायकवाड हे बी मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि 14 लाख रुपये यांचं वार्षिक उत्पन्न आहे. इतका चांगला भरघोस पॅकेज असलेले उच्च शिक्षित वर आपल्याकडं या मेळाव्यामध्ये येतात आणि नाव नोंदणी करतात. हे शिर्डी वधूवराचं मेळाव्याचं आणि आपल्या वधूवर मेळाव्याचं हे खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आता शिर्डी वधूवर मेळाव्यामध्ये तुम्ही बघितलं की नुसते शहरातले नाही, खेडोपाड्यातून इथं वधूवर येतात. खेड्यापाड्यातून वधूवर इथे येऊन नाव नोंदणी करतात आणि आपला प्रयत्न पहिल्यापासून पर्यंत आणि शेवटच्या समाजातल्या शेवटच्या घरापर्यंत जाऊन आपण काम करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण राहिलेलं आहे की खेडोपाड्यातून वधूवरांनी आपली नाव नोंदणी इथं केलेली आहे. शहरांमध्ये आपण वधूवर मेळावे होताना आपण बघतो, परंतु शिर्डी सारख्या गाव लेवलवरती आणि आजूबाजूला अनेक खेडे आहेत, तिथल्या मुला मुलींमध्ये तुम्ही बघितलं आता उच्च शिक्षित मुलं मुली आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्याला इथं नाव नोंदणी करून आपण जी समाजामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी कमी करण्याचा आणि वधूवरांना एक व्यासपीठ निर्माण करण्याचा आपण इथं प्रयत्न शिर्डी वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून केलेला आहे. शिर्डी वधूवर मेळाव्याचं खास वैशिष्ट्य मी वारंवार हे का म्हणतोय, कारण की या मेळाव्याला साईबाबांचा आशीर्वाद लागला. साईबाबांच्या आशीर्वादामुळे हा मेळावा राज्यामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे. मी पहिलेच सांगेन
त्यामुळं जिल्ह्यातून राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून म्हणजे अकोले, नागपूर, विदर्भातून आणि सिंधुदुर्गातून सुद्धा मेळाव्याला इथं बायोडाटा आलेले आहेत आणि मुलं मुली आणि त्यांचे पालक आज आवर्जून इथं उपस्थित राहिलेले आहेत. हा मेळाव्याचं सगळ्यात मोठं यशस्वी होण्याचं कारण आहे. आनंद तर हा द्विगुणित झालेला आहे, कारण जे कष्ट आपण करतो वर्षभर 6 महिने, ते वर्ष घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन आम्ही मुला मुलींचे जे बायोडाटे आहे, जे मुलं शिकलेले आहे, जे मुलं लग्नाचे आहे, त्या मुलांचे एकत्रीकरण करून त्याचं सर्व रजिस्ट्रेशन करून एक पुस्तिका तयार करतो आपण दरवर्षीची, आणि ती पुस्तिका आपण या ठिकाणी प्रकाशित करत असतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिर्डी मेळाव्यामध्ये याचं जे सुरुवात केली होती त्याचा आज फार मोठं भव्य स्वरूपामध्ये याचं रूपांतर तयार झालेलं आहे. मी मागच्या वर्षी 24-25ला ज्यावेळेस मेळावा झाला त्याच्यामध्ये 530 मुला मुलींचे नावे होते. त्यापैकी जवळजवळ 222 मुला मुलींचे लग्न त्यामार्फत झालेले आहे. आजही थोड्या कमी प्रमाणात मुला मुलींचे बायोडाटे आले. 400-450 मुलं, 445-446 मुला मुलींचे बायोडाटे आम्ही संपादन करण्यात यश आलं आम्हाला. याच्यातून आता वर्षभरामध्ये अनेक मुला मुलींचे लग्न होतात आहे आणि ते आपण पुढच्या वर्षी आपण त्याचं फॉलोअप देत असतो मुलं समाजामध्ये. असं याचं कारण असं आहे की आज अशी परिस्थिती आहे की या धावपळीच्या युगामध्ये आज कोणी कोणाकडे जायला तयार नाही आणि शेजारून माणूस जातो हे सुद्धा माहित नाही की आपल्या समाजाचं आहे की आपल्या समाजातले मुलं आणि मुली एवढ्या पोस्ट ग्रॅज्युएशन, एवढे इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, अनेक मुलं मुली शिक्षण करताय, मुलं सुद्धा व्यवसायामध्ये पारंगत होत आहेत, परंतु माहीत होत नाही. मग ते एकत्र आणण्याचं काम वधूवर मेळाव्याच्या रूपामध्ये आम्ही करत असतो आणि त्याला यश समाजामध्ये चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आता तुम्ही ज्या अतिशय उत्तम प्रश्न विचारला की याचा काही गोष्टीचा याचा मुला मुलींचा जमण्याचा किंवा शिक्षण जास्त शिकल्यामुळं याचा काहीतरी ताळमेळ बसत नाही, तर मी समाजाला आव्हान केलं यावेळेस की मुलं मुली शिकले समाजामध्ये आणि तेली समाज हा प्रामुख्याने हा व्यवसायामध्ये अतिशय अग्रगण्य आहे. तो छोट्यातला छोटा व्यवसाय कसा पुढे घेऊन जातोय आणि तो एकदम प्रगतीपथावर त्यांची मुलं घेऊन जात आहेत आणि त्याला सुद्धा आपण मुलींनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे. मुली आपण आपल्या घरातल्या मुली घरी बसवण्यापेक्षा आपण शिकवतो आणि त्या शिक्षित आपण करतोय. मग आपण त्यांचा दृष्टिकोन हा शिक्षणाचा हा व्यवसायात रूपांतर आणि शिक्षणाचा व्यवसायात रूप असं समीकरण तयार झालं पाहिजे, जेणेकरून याचा परिवार हा न तुटण्यापेक्षा हा परिवार जुळला गेला पाहिजे आणि पुढची भावी पिढी ही चांगल्या पद्धतीने निर्मित झाली पाहिजे. याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे आणि मुलींनी काही गोष्टी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन व्यवसाय मुलांना स्वीकारला पाहिजेत अशी मी त्या ठिकाणी विनंती करतोय. आणि या ठिकाणी शिर्डी वधूवर मेळाव्यामध्ये हा 5वा सेवा मेळावा आहे. आज अनेक भागामधून आज या ठिकाणी बीड असो, मराठवाडा असो, मुंबईच्या भागातून, अक्षरशः पुणे भागातून, त्याच्या खानदेश भागातून आणि ग्रामीण भागातून असे अनेक लोक मुला मुलींचे आई वडील या ठिकाणी आले. या सर्व आई वडिलांचे, या वधूवर वडिलांचे पालकांचे आणि या वधूवर मेळाव्याचे रजिस्ट्रेशन केले या सर्व मुला मुलींचे आणि संयोजकाचे हे अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र आले आणि या ठिकाणी वधूवर मेळावा संपन्न होत आहे. त्या सर्वांचे मी शिर्डी वधूवर मेळावा वतीने आभार व्यक्त करत आहे. नमस्कार, मी चतुर्थी अनिल बलिंगे. मी नाशिकवरून आली आहे शिर्डीला मेळाव्यामध्ये. मी मेळाव्यामध्ये आली, मला खूप अनुभव भेटले. खूप मुलांच्या अपेक्षा, मुलींच्या अपेक्षा, मुली बघते मी, मुलं बघते. खूप छान वाटते मला. इथे मुलं पण बघायला मिळत आहे. मेळावा अगदी सुंदर केलाय यांनी. छान यांचं असं भव्य वातावरण आहे इथे. मुलांच्या अपेक्षा खूप राहतात, मुलींच्या सुद्धा अपेक्षा आहेत खूप, बट मग जर समजून घेतलं तर होऊ शकतं बरंच काही. मुलांच्या अपेक्षा खूप राहतात, मुलींच्या सुद्धा अपेक्षा आहेत खूप, बट मग जर समजून घेतलं तर होऊ शकतं बरंच काही. आणि असे जर मेळावे अजून जर केले शिर्डीमध्ये, नाशिकमध्ये तर भरपूर प्रतिसाद येईल आणि लग्न पण खूप जुळतील. मी इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे, आयोजकांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, जय संताजी. माझं नाव नितीन संजय गायकवाड. मी पिंपळस येथे राहतो. मी मेळाव्यामध्ये माझं नाव नोंदणी केलंय. शिर्डीमध्ये हा मेळावा भरतोय. ह्या मेळाव्याचा पर्पज की जे समाजातले घटक आहेत आपले, जे मुलं मुली लग्नासाठी एकमेकांना हे करताय, अप्रोच करताय, तर हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे त्यासाठी. वधूवर मेळावा यातून एक चांगला प्लॅटफॉर्म भेटतोय. तर मी सगळ्या संयोजकांचे आभार मानतो. सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो की असे मेळावे भविष्यात पण घडले पाहिजे, जेणेकरून एक तरुण मुलांना मुलींना चांगले प्लॅटफॉर्म भेटेल लग्न जमवण्यासाठी.
मी सगळ्या संयोजकांना शुभेच्छा देतो की त्यांनी भविष्यात पण असे मेळावे घडवून आणले पाहिजे. तुम्ही म्हणता तुम्हाला काय एवढी खास लग्न करून द्यायची, तर माझ्या आईसाहेब होत्या, त्यांनी सांगितलं का सर्वसामान्य माणसाची सेवा केली पाहिजे. त्या उदात्त हेतूने मी ती सेवा करू सुरू केली. माझा वैजापूरचा एक मित्र होता, तो शिर्डीमध्येच शिक्षणाला होता, पण कॉलेजच्या नंतर तो वैजापूरला गेला. त्याचं लग्न झालं 2001च्या पूर्वीची गोष्ट सांगतो. तेव्हा मी विश्वस्त म्हणून काम करत होतो. आणि हे करता करता मी त्याच्या घरी गेलो. सुंदर मुली होत्या, 2 मुली होत्या. त्या सुंदर इतक्या मुली होत्या का त्या लग्नापायी त्या माझ्या मित्राने त्याला अनेक प्रकारची व्यसनं लागली. मुलींचं लग्न करायचं म्हणून. शेती जेमतेम होती. म्हणून मी वहिनीला विचारलं, वहिनी या मित्राला झालं काय असं आमच्या. त्यांनी सांगितलं, भाऊजी आता मुली लग्नाला आहे, एक साधारण 19 वर्षाची आहे आणि एक 17 वर्षाची आहे. या मुलींचं लग्न करण्यासाठी तुमचा भाऊ जास्त टेन्शनमध्ये आहे, म्हणून त्याला व्यसनं लागली. आणि तेव्हापासून ती गोष्ट माझ्या मनावर रुजली आणि 2001 पासून मी सर्वधर्मीय सामुदायिक व्यवसायाची सुरुवात केली आणि कालपर्यंत 2350 मुलींचं लग्न थाटामाटात लावून दिलं. त्याचा मला सार्थ अभिमान. आता आपला वधूवर सूचक मेळावा आहे. हा एक कार्यक्रमही आहे. हा मुळात म्हणजे हा एक कार्यक्रमही आहे. एक सुंदर नातं कसं असावं याची सुरुवात आहे. आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. आजच्या काळामध्ये कामाच्या व्यापामुळे म्हणा एकमेकांना भेटणं कठीण जातं. अशा वेळी हे जे आमच्या शिर्डीकरांचं भूषण आहे, बद्रीमामा असतील, ॲडव्होकेट असतील, यांनी जे मेळावे ठेवले हे खरोखर भूषमान आहे. त्याचं कारण असं आहे, अशा मेळाव्यामध्ये वधूवरांचा परिचय होतो आणि माझ्या मते लग्नाला जो अफाट खर्च होतो त्या अफाट खर्चाच्या कमी करण्यासाठी वधूवर सूचक मेळावा हे चांगलं व्यासपीठ आहे. आणि म्हणून मी विक्रांतीचं आणि बद्रीमामाचं मनापासून स्वागत करतो. आणि हे स्वागत करीत असताना खरं म्हणजे आज महिलांना सुद्धा मला सांगायचं आहे, आमच्या भगिनींना, आज भारत देशामध्ये आपल्याकडे मुलींची संख्या कमी होत चाललेली आहे आणि मुलांची जास्त होत चाललेली आहे. तो प्रॉब्लेम तुमच्याकडेच नाही, हा सगळीकडेच प्रॉब्लेम आहे. आणि मग ही टक्केवारी जर कमी होत असेल त्याला कार्यक्रम आमच्या भगिनी, मग त्याच्यात आम्ही सुद्धा अपवाद नाही आहे. मुलगाच पाहिजे, मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगा भविष्यकाळात काहीतरी करील, मुलगी करणारच नाही म्हणून सोनोग्राफीकडे जा. डॉक्टरांचा योग्य सल्ला असेल अयोग्य सल्ला असेल मला माहीत नाही. आणि त्यावेळेस मुलीची हत्या करण्याचं काम खरं म्हणजे महिला करतात, ही दुर्दैवाची बाब आहे. आणि अशा वेळेस मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता जर मुलीचं चांगल्या प्रकारचं संगोपन केलं तर मला असं वाटतं आयुष्याचा खऱ्या अर्थाने मुलापेक्षा मुलगीच वर चढेल असं माझं स्वतःचं मत आहे. आता हे कसं, त्याचं कारण वेगवेगळं आहे. अनेक ठिकाणी मुलं पाहतात, मुलं सगळेच आईवडिलांना समजणं असं नाही, पण शेवटी मुलगीसुद्धा विचार करते रात्री बाबा का नाही आले, 9 वाजता आलेले बाबा 10 वाजता का नाही आले. प्रत्येक क्षणाक्षणाला आईला विचारणारी जी कोणी असेल तर ती फक्त मुलगी राहते. जी अनंत काळाची आज जरी बायको असेल उद्या अनंत काळाची ती आई आहे, असं या महिलांच्या संदर्भात म्हणलं जातं आणि ते खरं आहे. आणि म्हणून या वधूवर सूचक मेळाव्याचा जो कार्यक्रम आहे तो एकदम चांगला आणि अप्रतिम असा कार्यक्रम आहे, मला असं वैयक्तिक वाटतं. आणि मुलांनी सुद्धा आज काय केलं पाहिजे, मुलींनी सुद्धा काय केलं पाहिजे, मला हाच नको, मला तोच नको. आज 30-35 वर्ष मुलींची झालेली आहे. पहिले सुरुवातीला माझं लग्न किंवा आपण सगळे बसलेले लग्न वडिलांनी तो धाक म्हणून 18-20 वर्षांचा आपलं लग्न उठून टाकलं. पण तो काळ वेगळा होता, आताचा काळ युगाचा वेगळा आहे. आणि हा काळ वेगळा असताना मुलींनी सुद्धा स्वतःच्या पायावर नक्कीच उभं राहिलं पाहिजे.
तुम्हाला सुद्धा झाशीची राणी बनलंच पाहिजे, त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारचं तुम्हाला. पण जोरदार निवडताना असा करा का ज्या आई वडिलांना आपलं दुःख होणार नाही आणि तो मुलगा उद्या भविष्यकाळात आपल्याला पस्तावा होणार नाही असं सुद्धा आपण निवडला पाहिजे. त्याचे संस्कार, त्याची घरची परिस्थिती घरी कमी जात असेल पण त्याच्यावर झालेले संस्कार तेच आपल्याला उद्या भविष्यकाळात सुधारू देतील असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही तर अनेक जण आपण पाहतो, आमच्याकडे तेच घडलंय. मी आत्ता काल परवा पोलीस स्टेशनमध्ये 2 केसेस मिटून आलो, 2च. मुलगी होती आमच्याच कुटुंबातली, मुलगा होता आमच्याच कुटुंबातला. पोलीस स्टेशन झाले ते मस्तपैकी जाऊन आले आळंदीला. आळंदी हे आता मोठं ठिकाण झालं. तिकून जाऊन आले, घरी आले. आई वडिलांनी सांगितलं तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागेल. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि मुलीला विचारलं, ताई आता तुला आईबाबाबरोबर जायचं का? तिने सांगितलं मला काही जायचं नाही. नाईलाज झाला, लग्नाचं सर्टिफिकेट होतं आळंदीचं. आणि मग असं करता करता ती मुलगी त्या आमच्या भावंडाच्या घरी पाठवून दिली. पण आई वडिलांना एक सजेस्ट केलं, मी सांगितलं या मुलगी जरी गेली असेल तिच्या विचाराने गेली. तुमचं काही इच्छा होती का मोठं चांगल्या प्रकारचं लग्न करून सगळ्यांना निमंत्रित करून लग्न लावून द्यायचं, पण तिचं इतर हक्कातून नाव काढून द्या एवढंच मी तिला सांगितलं. तिचं इतर हक्कातून रजिस्टरला गेले. आज रजिस्टर ऑफिसला आहे, आज नाही आज रविवार आहे, उद्या रजिस्टर ऑफिसला जातील आणि तिच्या प्रॉपर्टीच्या भावाच्या प्रॉपर्टीतली सगळं हक्क सोडपत्र मी स्वतः करून दिलं. कारण कधी कधी असं पण घटना घडतात. म्हणून माझं इथल्या वधूवरांना विनंती आहे, हे इतकं चांगलं व्यासपीठ आहे, नात्याचं व्यासपीठ आहे, संस्काराचं व्यासपीठ आहे आणि ह्याच व्यासपीठावर साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये श्रद्धा आणि संपुरीचा संदेश देऊन भविष्यकाळामध्ये आपण चांगल्या प्रकारचे वधूवर निवडून इथंच लग्न करावं अशी प्रकारची माझी विनंती आहे, आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि ही विनंती कळकळीची करीत असताना दुसरं एक मला एक सांगायचं आहे. आज मी आपली पुस्तिका पाहिली, एवढी एज्युकेटेड मुलं आणि एज्युकेटेड मुली आहे, शिक्षण झालेलं आहे, खूप चांगलं आहे. का इतक्या मुलं मुली शिक्षण झालेलं आहे पण फक्त जोडीदार निवडण्यासाठी राहिलेलं आहे. आणि जोडीदार निवडण्यासाठी आमचे बद्रीमामा असतील, श्रीकांतजी असतील किंवा आपले सिडीकर असतील, यांनी चांगल्या प्रकारचा मेळावा भरला. त्या मेळाव्यामध्ये सहभाग घ्यावा. आणि मी आपल्याला विनंती करतो का आमच्या साई सिद्धी चॅरिटेबलच्या माध्यमातून जर यावर्षी किंवा होणाऱ्या भविष्यकाळामध्ये जे लग्न होती त्या लग्नाला पहिली मुलगी झाली तिला 21,000 रुपयाचं साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रदान करतो. म्हणजे ती पण बोगस नाही बोलत. श्रीकांतजी ॲडव्होकेट आहे, मग ते कुठं पण धरतील रस्त्यावर. बद्रीमामा आमच्या जवळ राहतो. पण का बरं याला प्रोत्साहन द्यायचं आहे, का बरं याला महत्त्व द्यायचं आहे? कारण मुलींची संख्या आज कमी होत चाललेली आहे. म्हणजे आपल्या ज्या भविष्यकाळात लग्न करतील त्या माझ्या भगिनी, ज्या ताई, जी दिदी, जी गुड्डी, जी लग्न करणार आहे तिला एकच विनंती आहे, सोनोग्राफीकडे जाऊ नका. मुलगा का मुलगी याच्यात फरक करू नका. आणि महत्त्वाचं, मुलगी का आपल्याच्या वंशाचा देवा आहे असं सांभाळून ह्या वधूवर परिचयामध्ये भाग घ्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर.
साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट, विश्वासार्ह गुंतवणूक, साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर, प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.